हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. काही पनीर किसून घेतले, मला पनीर भुर्जी करायची. आता हे बघा, कांदा लसूण अद्रकची पेस्ट आहे आणि हे कांदा घेतलाय मी हे चॉपर करून. आता टोमॅटो घालायचा ह्याच्यामध्ये. मी हिरवी मिरची घालणार नाही, मी सब्जी मसाला घालणार. आता ह्याच्यामध्ये तेल घालते मी. बेसन घालायचंय म्हणून तेल थोडं जास्त टाकले. तुमच्याकडे कमी खात असतील तर कमी टाका. गॅस जास्त केलाय. ह्याच्यामध्ये कशाची पण मी पेस्ट करून टाकणार नाही, तुकडेच टाकणार आहे बरं का सगळे. तेल आणखीन गरम झालेलं नाहीये. तेल गरम झालं आणि चांगल्यात राई तडतडली ना तर फोडणी छान वाटते आणि खायला पण चांगली लागते. हो का, तेल गरम झाले. आता ह्याच्यामध्ये मोहरी टाकली. आता हे जिरं टाकते. अगोदर कांदे चांगले भाजून घेते आणि नंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते बरं का. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बेसन भाजते. कांदे चांगले भाजून घेते बरं. तुम्हाला कांदा उभा चिरायचा तर उभा चिरू शकता, पण कांदा ह्याच्यामध्ये भुर्जीमध्ये आडवा चांगला टाकते आणि बारीक चिरावा लागते. आता ह्याच्यामध्ये टाकले हे. आता ह्याला थोडं हलवून चांगलं हलवून घेते. ह्याच्यामध्ये चांगले ही भाजले गोल्डन कलरवर की ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. टोमॅटो चांगला भाजला नाही, ह्याच्यामध्ये मी बेसन टाकते. परत लास्टला टोमॅटो टाकते. का तर टोमॅटो टाकलं तर त्याला पाणी सुटत. पाणी सुटलं की बेसन भाजणार नाही त्याच्यामध्ये. आता हे कांदा भाजला की बेसन भाजून घेते आणि बेसन चांगलं भाजलं की त्याच्यात टोमॅटो टाकते. माझ्याकडे जास्त तिखट खात नाही बरं का, म्हणून मला फिकं करावं लागतं. आता हे बघा, कांदे चांगले भाजले बरं का. आणखीन गोल्डन म्हणलं की थोडं निबर लागतंय कांदा पुन्हा दाताला, म्हणून कांदा जास्त नाही भाजायचा बेसन भुर्जीमध्ये टाकताना. आता ह्याच्यामध्ये हो का, पोहे खायचे 4 चमचे बेसन टाकायचे. जास्त नाही टाकलं, 4च चमचे टाकले पोहे खायचे. आणि बेसन चांगलं भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे आणि परत सगळे मसाले टाकणार आहे आणि परत त्याच्यामध्ये पनीर टाकणार आहे. आता हे बघा, बेसन चांगलं भाजले आणि टोमॅटो पण छान झाले बरं का. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकले, धनाजिरे मसाला टाकलाय, काळा मसाला टाकलाय, ही मिरची टाकली, हे हळद टाकली आणि हे कोथिंबीर अद्रकची पेस्ट टाकली. आता हे पहिला हलवून घेते का तर चिटकायला खाली. दाखवण्याच्या नादात चिटकून बसायला ना खाली. जास्त मोकळी केलेली नाही बरं का. आणि टोमॅटो शिजण्यासाठी मी थोडं झाकून ठेवलं होतं, ते पाणी सुटले. पाणी टाकलेलं नाही, थोडे टोमॅटो शिजण्यासाठी झाकून ठेवलं होतं. आता बघा, ह्याच्यामध्ये ना मी सब्जी मसाला टाकते. आता हे चांगलं हलवून घेते, सगळं मिक्स करते एकदम छान आणि पुन्हा त्याच्यामध्ये पनीर टाकते. तुम्हाला पाहिजे असेल जास्त आंबट खाऊ वाटत असेल तर ह्याच्यामध्ये थोडा लिंबू टाका. मला जर ह्याच्यामध्ये टोमॅटोचा आंबटपणा आला असेल तर लिंबू मी घेणार नाही, आणि नाही आला असेल तर मी भाजी जेवताना लिंबू घेणार.
छान झालंय बरं का. आता छान खमंग वास यायला, ह्याचा सुगंध यायला. वास म्हणायचं नाही बरं का आपण. आता हो का, आता ह्याच्यामध्ये हे किसलेलं पनीर घालायला. किसलेलं पनीर टाकते आणि छान हलवून घेते त्याला. कोथिंबीर पण त्या पनीर सोबतच टाकणार आहे. कोथिंबीर पनीरच्या भाजीमध्ये दाताखाली आली की चांगली लागते. जास्त कच्ची कोथिंबीर चांगली लागत नाही. ते भाजीमध्ये मिक्स व्हावी लागते ना. आणि पाव चमचा साखर टाकते. हो का, आता हे चांगलं मिक्स करून घेते. आता बघा, हे ह्याच्यामध्ये ना मी पाणी टाकून थोडं रसभरीत केलंय. मला मोकळं करायचं नव्हतं, पोळी बरोबर खायला रसभरीत केलंय. थोडंसं पाणी टाकलं. आता हे शिजलंय बरं का, छान शिजलंय माझं पनीर. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. आता हे सर्व करायचं बरं का. माझी जरी रस्सा पनीर भुर्जी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली. धन्यवाद.